जय शिवराय भावांनो, वैरणीचं वजं आणलेलं आहे आणि आज लईच मोठं वजं आहे बघू शकता इकडून आणि खूप लांबडं पण आहे माग पाठीमाग. पण आता वजं घेऊन सुद्धा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे तुम्हाला एक सांगतो की शेतकऱ्यांना त्यांना रांगडे गडी म्हणून का ओळखलं जातं ह्याचं कारण मी सांगतो तुम्हाला. खांद्यावरती वजं आहे एवढं मोठं, एका हातात मोबाईल आहे आणि अजून तर सस्पेन्स खूप मोठा यायचा आहे तुमच्यासमोर. थांबा थोडं. कसं आहे रांगडा गडी हाताला लागलेला आहे. आता हे काय लागलंय सांगतो. वाजाला एक हात लावल्यानंतर तर मित्रांनो, एक 7-8 महिन्यापूर्वी माझा एक ॲक्सिडेंट झाला होता. त्याच्यामध्ये माझ्या हाताला लागलं होतं आणि हातामध्ये पिन घातली होती. ती पिन काल काढली आहे, जखम पूर्ण करून काढून घेतलेली आहे आणि रक्त वाहतंय त्यातून. तरीसुद्धा आपण कष्टाला घाबरत नाही. तर वजन आणून टाकले बघा इथं. आता उभं गेलंय, अजून अशी 2-3 वजी मला काढायचे. तर हाच तो शेतकऱ्याचा रांगडेपणा. आणि शेतकऱ्यासारख्या रांगड्या वाघाबर वाघीनच लागते, शेळ्या मेंढ्यांचं काम नाही. या अशी सिच्युएशन असून सुद्धा एवढा रक्त येत आहेत. तरी वजं एक आणलेलं आता, अजून 2-3 वजी काढायचे. तर मला काय, मी आज काळजी घेणारच नाही आहे स्वतःची, पण तुम्ही मात्र काळजी घ्यायला विसरू नका.